आज आपण खास रक्षाबंधनानिमित्त ओल्या नारळाची बर्फी बनवणार आहोत। ओल्या नारळाची मस्त अशी मलाईदार बर्फी बनवण्यासाठी आपण शक्यतो दूध, मलाई किंवा खव्याचा उपयोग करतो, परंतु आज ही आपण जी नारळाची बर्फी बनवणार आहोत त्यामध्ये यापैकी कोणत्याही जिन्नसाचा उपयोग न करता अगदी छान महिनाभर टिकणारी मलाईदार नारळाची बर्फी आपण बनवणार आहोत। नमस्कार खवय्यांनो, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये। चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला 2 कप प्रमाणामध्ये ओल्या नारळाचा चव घ्यायचा आहे। ही बर्फी बनवण्यासाठी आपल्याला एखादी वाटी फिक्स करून घ्यायची आहे किंवा कपच्या साहाय्याने तुम्ही याला मोजून घेऊ शकता। नारळाचा चव घेण्याऐवजी तुम्ही जर नारळाचा साल काढून त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरला फिरवून घेतले तरी सुद्धा चालू शकतं। आता इथे मी एक नॉनस्टिक कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई थोडीशी हलकी गरम झाली की आपण जो नारळाचा चव घेतलेला आहे तो सगळा आपल्याला यामध्ये घालायचा आहे। सुरुवातीला आपल्याला तूप वगैरे अजिबात न टाकता कोरडाच हा नारळाचा चव अगदी 3 ते 4 मिनिटांसाठी मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। याच्यामुळे होतं काय तर या नारळाच्या चवामध्ये जो काही थोडासा ओलसरपणा असतो, मॉइश्चर असतं, ते निघून जाण्यासाठी मदत होते आणि याचमुळे आपली वडी छान अगदी खूप दिवस टिकण्यासाठी मदत होते। बघा, अगदी 3 ते 4 मिनिटं हा कोरडाच भाजून घेतल्यानंतर आपण यामध्ये अगदी एक छोटा चमचा साजूक तूप घालणार आहोत। तूप घातल्यानंतर हा नारळाचा चव अगदी 1 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मंद ठेवायची आहे, नाहीतर आपल्या नारळाच्या चवाचा जो पांढरा रंग आहे तो थोडासा बदलण्याची शक्यता असते। तुम्ही बघू शकता हा नारळाचा चव आता व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे आणि छान असा कोरडा देखील झालेला आहे। आता याच वेळी आपल्याला यामध्ये पाऊण कप प्रमाणामध्ये पिठी साखर घालायची आहे। तुम्हाला गोड कितपत आवडतं त्यानुसार तुम्ही 1-2 चमचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आता इथे पिठी साखर वापरण्याचं कारण म्हणजे पिठी साखर ही अगदी पटकन मेल्ट होते आणि या खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते। ही जर आपण मोठी साखर वापरली तर मात्र त्याला मेल्ट करायला खूप वेळ जातो आणि ती मिक्स व्हायला सुद्धा खूप वेळ घेते। बघा, अगदी 1 मिनिटाच्या आतच ही पिठी साखर व्यवस्थित अशी यामध्ये एकजीव झालेली आहे। आता आपल्या नारळाच्या बर्फीला छान असा एक रिचनेस येण्यासाठी किंवा मलाईदारपणा येण्यासाठी आपण यामध्ये पाव कप प्रमाणामध्ये मिल्क पावडर घालणार आहोत। आता इथे 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। मिल्क पावडर आपल्याला घालताना व्यवस्थित पसरवून घालायची आहे आणि मिल्क पावडर घातल्या क्षणाचाही विलंब न करता लगेच आपल्याला ती या खोबऱ्यासोबत मिक्स करायला सुरुवात करायची आहे। अन्यथा होतं काय तर या मिल्क पावडरच्या चक्क गुठळ्या तयार होतात आणि मग ते आपल्याला मोडणं खूप कठीण जातं आणि त्यामुळे आपल्या नारळाच्या बर्फीचं टेक्स्चर आपल्याला हवं तसं मिळत नाही। बघा, मंद आचेवर व्यवस्थित 3 ते 4 मिनिटं ही मिल्क पावडर आपण या सगळ्या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित एकजीव करून घेतलेली आहे। आता 3-4 मिनिटं मंद आचेवर हे व्यवस्थित असं एकजीव करून झालं की आपण यातलं थोडंसं मिश्रण हातावर घेऊन त्याचा गोळा तयार होतो की नाही हे एकदा चेक करणार आहोत। हे मिश्रण हातावर घेतल्यानंतर व्यवस्थित असं बाइंड होत असेल, त्याचा छान असा गोळा तयार होत असेल तर याचा अर्थ आपलं हे बर्फीचं मिश्रण अगदी व्यवस्थित शिजवून तयार झालेलं आहे। आता आपण याचा गॅस बंद करणार आहोत आणि फ्लेवरसाठी यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालणार आहोत। वेलची पूड ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ती घालू शकता। एकदा ही वेलची पूड आपण व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिसळून घेऊया। आता हे नारळाच्या बर्फीचं मिश्रण अगदी छान गरम गरम असतानाच आपल्याला तुपाने ग्रीस केलेल्या एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे एखाद्या स्पॅच्युलाच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं या ताटामध्ये थापून घ्यायचं आहे। ही नारळाची बर्फी बनवण्यासाठी अगदी अचूक प्रमाणामध्ये मिल्क पावडरचा उपयोग आपण यामध्ये केलेला आहे। त्यामुळे होतं काय तर ही वडी अजिबात चिकट किंवा पेढ्यासारखी जास्त मलाईदार न होता छान अशी नारळाच्या वडीसारखीच खुसखुशीत राहते, पण ॲट द सेम टाइम त्याला छान असा मलाईदारपणा सुद्धा येतो। बर्फीचं हे मिश्रण हाताला सोसवेल इतकं कोमट झालं की आपण हाताच्या साहाय्याने
एकसारखी ही वडी व्यवस्थित पसरवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण या प्लेटमध्ये व्यवस्थित असं पसरवून झालेलं आहे। आता एखाद्या चाकूच्या साहाय्याने किंवा उलथाणाच्या साहाय्याने आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। मिश्रण थोडंसं कोमट असतानाच या वड्या कट करायच्या आहेत, अन्यथा मिश्रण जर खूप जास्त थंड झालं तर मग वड्या कट करायला खूप अवघड जातं। आता या वड्यांवर आपण थोडेसे ड्रायफ्रूटचे काप लावून घेणार आहोत। मी इथे बदामाचे काप लावून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच मी एक केशराची काडी सुद्धा यावर लावलेली आहे। ड्रायफ्रूट्स आणि केशर लावल्यामुळे आपल्या या वड्या दिसायला खूपच सुंदर दिसतात। आता हे ताट आपण 1-2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत, म्हणजे आपल्या या नारळाच्या वड्या अगदी व्यवस्थित अशा सेट होतील। 1-2 तास व्यवस्थित सेट केल्यानंतर या नारळाच्या वड्या मी इथे आता काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित मस्त अशा खुसखुशीत आपल्या या ओल्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत। मी एक वडी तुम्हाला इथे जवळून दाखवते, म्हणजे तुम्हाला त्याचं टेक्स्चर कळून येईल। तुम्ही इथे बघू शकता अगदीच खूप चिकट किंवा पेढ्यासारखी अगदीच खूप मलाईदार अशी ही वडी अजिबात झालेली नाही आहे। खोबऱ्याचीच सगळ्यात जास्त चव यामध्ये लागते आणि खोबऱ्याचंच टेक्स्चर आपल्याला यामध्ये जास्त दिसून येतं। ही नारळाची बर्फी तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये अगदी 2 महिन्यासाठी स्टोअर करू शकता आणि वर ठेवलीत तर 1 महिन्यासाठी ही बर्फी अगदी व्यवस्थित टिकते। तर खवय्यांनो, या रक्षाबंधनाला तुम्ही सुद्धा ही अगदी महिनाभर टिकणारी ओल्या नारळाची बर्फी नक्की बनवून पहा। आणि तुम्हाला आजची ही माझी रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।